मित्रांनो, आपला एस-आय-आर फॉर्म सबमिट झाला आहे का नाही किंवा बी-एल-ओने सबमिट केला आहे का नाही, हे आपल्या मोबाईलवरून ऑनलाईन एका मिनिटामध्ये कसं बघायचं याची सविस्तर माहिती आणि ए टू झेड प्रोसेस आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी रोहित आणि तुम्ही पाहताय मराठी इन्फॉर्मर रोहित गोरे. सर्वप्रथम आपल्याला आपल्या मोबाईलमधून ब्राउझर ओपन करायचा आहे. ब्राउझर ओपन केल्यानंतर आपल्याला ते टाईप करायचं आहे ECI वोटर असं टाईप करा आणि सर्च करा. हे सर्च केल्यानंतर आपल्यासमोर पहिलीच लिंक आलेली दिसेल voters.eci.gov.in ही इलेक्शन कमिशनच्या ऑफिशियल वेबसाईटची लिंक आलेली दिसेल. मी ते हायलाईट करतो. या लिंकवर आपल्याला क्लिक करायचं आहे. या लिंकवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाची ऑफिशियल वेबसाईट ओपन झालेली दिसेल. आता आपला एस-आय-आर फॉर्म जो आहे तो सबमिट झाला आहे का नाही हे पाहण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला इथे लॉग इन करायचं आहे. लॉग इन करण्याचा ऑप्शन इथे आहे, मी हायलाईट करतो. ह्याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. ह्याच्यावर क्लिक केल्यानंतर आपण आपल्या मोबाईल नंबरनं सुद्धा लॉग इन करू शकतो किंवा आपल्या वोटर आय डी कार्डच्या नंबरवरून सुद्धा लॉग इन करू शकतो. आणि इथे आपल्याला आपला मोबाईल नंबर किंवा वोटर आय डी पहिल्या रकान्यात टाकायचा आहे. त्याच्याखाली दिसतोय तो कॅप्चा व्यवस्थित बघून कॅप्चाच्या रकान्यात टाकायचा आहे. पहिल्या रकान्यामध्ये रजिस्टर आपला मोबाईल नंबर किंवा आपला मतदान कार्ड नंबर टाका. त्यानंतर कॅप्चा टाकून झाल्यानंतर रिक्वेस्ट OTP या बटनला क्लिक करा. तुमचा जो रजिस्टर आहे वोटर आय डी कार्डला नंबर, त्या नंबरवर आता किंवा तुम्ही टाकलेल्या नंबरवर तुम्हाला इथे OTP आलेला दिसेल. आलेला OTPच्या रकान्यात व्यवस्थित टाकल्यानंतर व्हेरीफाय आणि लॉग इन या बटनवर क्लिक करा. आता व्हेरीफाय या लॉग इनवर बटनवर क्लिक केल्यानंतर जिथून आपण लॉग इनसाठी क्लिक केलं होतं तिथेच आपलं नाव आलेलं सुद्धा दिसेल. आता तुम्हाला जर OTP येतच नसेल तर तुमचा नंबर हा रजिस्टर्ड नाही आहे, म्हणजेच तुमच्या वोटर आय डीला तुमचा रजिस्टर नंबर आहे का हे चेक करा. त्यानंतर आता लॉग इन झाल्यानंतर इथे सर्वप्रथम पहिले 3 ऑप्शन दिसत आहेत. फिल इन्युमरेशन फॉर्म, सर्च युअर नेम आणि सबमिट डॉक्युमेंट. तर पहिला जो हिरव्या कलरमध्ये बटन दिसतोय फिल इन्युमरेशन फॉर्म, या फॉर्मवर पहिल्या बटनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. पहिल्या बटनवर क्लिक केल्यानंतर बघा इथे आपल्याला एक फॉर्म आलेलं दिसेल सिलेक्ट स्टेट. यातून आपल्याला आपलं राज्य निवडायचं आहे. राज्य निवडल्यानंतर खाली आपल्याला आपलं एंटर इपिक नंबर इन 2026 म्हणजे आपल्याला इथे आपलं मतदान कार्ड नंबर टाकायचं आहे. राज्य निवडून झालं आणि खालीच त्याच्या मतदान कार्ड नंबर टाकून झालं की सर्च या बटनवर क्लिक करा. सर्च या बटनवर क्लिक केल्यानंतर बघा इथे खाली मेसेज आलेला दिसतोय, युअर फॉर्म हॅज ऑलरेडी बीन सबमिटेड फॉर मोर डिटेल कॉन्टॅक्ट युअर BLO. म्हणजेच ऑलरेडी बीन सबमिटेड म्हणजेच तुमचा फॉर्म एस-आय-आर फॉर्म BLOकडून ऑलरेडी सबमिट झालेला आहे आणि याबद्दल जर तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल तर BLOशी कॉन्टॅक्ट करा असा इथे मेसेज आलेला आहे. म्हणजे माझा फॉर्म सबमिट झालेला आहे आणि तुम्हालाही असा मेसेज आला म्हणजे तुमचाही फॉर्म सबमिट झालेला आहे. आणि जर इथे युअर फॉर्म इज नॉट बीन सबमिटेड असा जर मेसेज आला तर म्हणजेच तुमचा एस-आय-आर फॉर्म सबमिट झालेला नाही. एस-आय-आर फॉर्म सबमिट करण्यासाठी पुन्हा BLOकडे जावा, त्यांच्याकडे चौकशी करा, काय त्रुटी असतील तर त्या दुरुस्त करून त्या सबमिट करायला त्यांना सांगा. तर अशा पद्धतीने आपला एस-आय-आर फॉर्म सबमिट झाला आहे का नाही हे फक्त एका मिनिटामध्ये आपण आपल्या मोबाईलच्या साहाय्याने चेक करू शकतो. ही माहिती व हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा. म्हणजे इथून पुढे जेव्हा असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड होतील तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील व दररोज तुम्हाला नवनवीन माहिती फ्रीमध्ये पाहायला मिळत राहील. धन्यवाद.